स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षक भरती जी आहे ही शिक्षक भरती 2017 मध्ये एक भरती झालेली आहे. नंतर यावर्षीची जी भरती आहे, यावर्षीचा भरतीचा जो टप्पा आहे, पहिला टप्पा तो पूर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यांना जॉईनिंग पण मिळालेली आहे आणि जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा आचारसंहितेमुळे अडकलेला आहे. परंतु ती जी आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपलेली आहे. नंतर मुख्यमंत्री सुद्धा बसलेले आहेत. परंतु या ठिकाणी काल जे काही अधिवेशन संपलेलं आहे, म्हणजे त्या दिवशी जे अधिवेशन संपलेलं आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे, मग या घोषणेचा जो अर्थ आहे हा शिक्षक भरतीशी संबंधाने आहे का, या संदर्भाने हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या बद्दलचं जे काही अपडेट असेल किंवा TRTच्या संदर्भात किंवा कोणत्याही एज्युकेशनच्या संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असले किंवा काही अपडेट असेल तर आपण या चॅनलवरती आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट आपल्याला मिळत राहतील. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा आपल्याला माहिती आहे तो अडकलेला आहे. त्याकरिता आता जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू जर झाली तर ते 15 ते 20 दिवसात किंवा एका महिन्यात कंप्लीट होणार आहे. आणि आपल्याला बातमी सुद्धा पेपरला दिसत आहे की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा अडकलेला आहे. मग आता शिक्षक जे काही आहे, शिक्षक मंत्री इतर ज्या विषयाने आपण बोलत असू तर हा विषय जो आहे हा विषय कोणीच बोलत नाहीये. त्याच्या मागची कारण काय आहे ते आपल्याला माहिती नाही. परंतु शासन काय करत आहे, आता जी काही भरती काढणार आहे, आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब जे बोललेत की आम्ही 100 दिवसाचा रोडमॅप आखणार आहोत आणि या 100 दिवसांमध्ये आम्ही 1.5 लाख कर्मचारी हे 1.5 लाख पदस्थापना देणार आहोत. म्हणजे 1.5 लाख विद्यार्थ्यांना हे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची ही काय करणार आहेत, जाहिरात काढणार आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय देणार आहे, त्या ठिकाणी पदस्थापना देणार आहे. मग लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजनाच्या ठिकाणी जे काही विद्यार्थी काम करत आहेत, जे प्रशिक्षणाचं काम करत आहेत, त्या ठिकाणी असे बोललेले आहे की प्रशिक्षण तुरंत द्या आणि 6 महिने प्रशिक्षण झाल्यानंतर ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे तिथंच पदस्थापना पण द्या. मग शिक्षक भरतीचा आणि याचा संबंध येतो का? हो, शिक्षक भरतीचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध आहे. कारण शिक्षक भरतीच्या ही जागा कुठे ना कुठेतरी रिक्त आहे आणि त्या भरणं गरजेचे आहे. मग हा दुसरा टप्पा याचा संबंध आहे का? नाही, दुसरा टप्प्याचा याचा संबंध आहे. दुसरा टप्पा हा वेगळी बाजू आहे, कारण त्याच्याही जागा शिल्लक आहे. त्या जागेच्या व्यतिरिक्त जे काही असणाऱ्या जे काही जागा आहेत त्या शिक्षक भरतीचा मार्ग जो असणार आहे तो मोकळा होणार आहे. कारण याच उद्देशानं ते सुद्धा भरती होणार आहे. ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जलसंपदा असेल, आरोग्य विभाग असेल, अशा टोटल जेवढ्या काही जागा असतील त्या 1.5 लाख मध्ये येणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, येणारी जी काही आता जी TETचा आपल्याला माहिती आहे आन्सर की सुद्धा आलेली आहे. आता त्या आन्सर की मध्ये तुम्ही जर बसत असाल, आपल्याला माहिती आहे माझा कट ऑफ किती आहे, मी पास होणार आहे की नाही आहे, ते या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कोर्टाने जो दिलेला जो काही रोडमॅप आखलेला होता आणि त्यावेळेस शासनाने सांगितलं की आम्ही टेट एक्झाम या वेळेला घेणार आहोत. म्हणजे लक्षात घ्यायचं की 2 महिन्याची टेट परीक्षेचा जो कालावधी आहे किंवा जो काही टाइम टेबल आहे तो टाइम टेबल 2 महिन्यांसमोर आहे, म्हणजे 2 महिन्यांना लेट आहे. मग लेट असल्यामुळे आपली जी जानेवारी महिन्यात होणारी जी काही टेट परीक्षा असणार होती ती आता फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये जाणार आहे. म्हणजे येणारी जी भरती आहे या 1.5 लाखाच्या माध्यमातून आपली सुद्धा भरती येणार आहे आणि तो मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता या टेट परीक्षेची आपल्याला तयारी करत आहे. तुम्ही जे TET पास होऊ शकत आहे, याच्यात ज्यांना असं वाटत आहे, आशा वाटत आहे की नाही मी पास होतो आहे, अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगतो की मुहूर्त बघू नका. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून अभ्यास स्टार्ट करा. कारण टेटच्या परीक्षेवरच तुम्ही त्या मार्क्सवरच त्या गुणानुक्रमाने तुम्हाला त्या गुणवत्तेच्या आधारावरच तुम्हाला नोकरी लागणार आहे आणि तुम्ही शिक्षक सुद्धा होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. जो पवित्र पोर्टलचा जो मार्ग आहे तोच मार्ग आपल्याला असणार आहे. आणि जर का जिल्हानिहाय जर भरती झाली, जशी पोलीस भरती होत आहे, तरी पण तुम्हाला त्यानुसार त्याचा फायदा होणार आहे टेटचा. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की असं होणार नाही की ज्यांनी TET पास नाही आहेत आणि ज्यांनी TET पास नाही आहेत, CTET पास नाही आहेत, परंतु आताच लाडका भाऊ म्हणून काम करत आहेत आणि त्यांना तिथंच पदस्थापना झाली, असं होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे CTET पास होणारे विद्यार्थी कितीतरी पडलेले आहेत, ते त्याच्यावर आक्षेप घेणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आपण आपल्या पद्धतीनं CTET पास झालेला तर टेटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण शिक्षक भरतीचा जो मार्ग असणार आहे हा ह्या 1.5 लाखामधलाच असणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. जो काही दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा येत्या 10 ते 15 दिवसात नक्कीच आपल्याला लवकर चालू होईल. कारण तुम्हाला
त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकायची, ज्या वेळेला टॅब ओपन होईल त्यानंतर हा प्रश्न क्लिअर होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी 15 ते 20 दिवस सफिशियंट आहेत आपल्याला लिस्ट लावायला आणि बाकी सर्व गोष्टी करायला. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की शिक्षक भरतीचा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनाही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की टेटचा अभ्यास आतापासून सुरू करायचा आहे. आपल्याकडे राहिलेले 3 ते 4 महिने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोर कसा मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आणि नक्कीच तुम्ही येणारी जी भरती असणार आहे, जागा असणार आहे, त्यामध्ये आपण शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या शिक्षण विभागामध्ये आपण रुजू व्हाल ही आशा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि या आपल्या अपडेट ऐकल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच अपडेट्स करिता आपल्या या स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.